गरिबीमुळे आई वडिलांनी पैशाच्या मोहात आपल्या लाडक्या मुलीचं तिच्या इच्छेविरुद्ध एका श्रीमंत पण वरिष्ठ घरात लग्न लावून दिलं. पण सासरी पोहोचताच तिच्या आयुष्याचं स्वप्न नव्हे तर दुःख, अपमान, कटकारस्थान, प्रेम, संघर्ष आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी लढण्याचा हृदयस्पर्शी प्रवास सुरू झाला. जिथे प्रत्येक वळणावर तिला अशा सत्याचा सामना करावा लागला की ज्यामुळे तिचं संपूर्ण आयुष्य कायमचं बदलून गेलं. गरिबीने होरपळलेल्या एका कष्टकरी कुटुंबात जन्मलेल्या निष्पाप, स्वाभिमानी आणि स्वप्नाळू मुलीचं आयुष्य एका क्षणात बदलून गेलं. जेव्हा पैशाच्या कमतरतेने हतबल झालेल्या तिच्या आई वडिलांनी समाजाच्या दबावाखाली आणि कर्जाच्या ओझ्यामुळे तिच्या इच्छेविरुद्ध एका श्रीमंत, प्रतिष्ठित पण अहंकारी घरातील मुलासोबत तिचं लग्न लावून दिलं. लग्नाच्या दिवशी तिच्या डोळ्यात अश्रू होते, मनात हजारो प्रश्न तुटत होते, पण तिचा आवाज कुणीच ऐकला नाही. सासरी गेल्यावर तिला प्रेमाऐवजी अपमान, टोमणे, मानसिक छळ, श्रीमंतीचा गर्व आणि घरातील कटकारस्थानांचा सामना करावा लागला. प्रत्येक दिवस तिच्यासाठी नव्या परीक्षेसारखा ठरू लागला. तरीही ती हार मानली नाही. स्वतःचा स्वाभिमान, आई वडिलांचा मान आणि स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी ती प्रत्येक संकटाशी ध्येयाने लढू लागली. या प्रवासात तिच्या आयुष्यात अनेक धक्कादायक रहस्य उलगडत गेली. काही नाती तुटली, काही नव्याने जुळली. विश्वासघात, प्रेम, त्याग, सूड, अश्रू आणि संघर्ष याचा असा थरारक खेळ सुरू झाला की शेवटी सत्याचा विजय होईल की पैशाच्या ताकदीसमोर तिचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त होईल, हा प्रश्न प्रत्येक क्षणी अधिकच गडद होत गेला. सासरी पहिल्याच दिवशी गृहप्रवेशाच्या वेळी तिच्या हातातील आरतीचं ताट खाली पडलं आणि त्या क्षणापासून तिला अपशकुनी म्हणून हिणवलं जाऊ लागलं. सासू सासऱ्यांनी तिला नोकरांपेक्षाही वाईट वागणूक दिली. नवऱ्यानेही आई वडिलांच्या शब्दावर विश्वास ठेवून तिच्याशी बोलणं बंद केलं. प्रत्येक चुकांचा दोष तिच्यावर टाकला जाऊ लागला. दिवस रात्र काम करूनही तिचा अपमानच झाला. पण एका रात्री तिने घरातील काही लोक करोडो रुपयांच्या मालमत्तेसाठी रचत असलेलं भयंकर कटकारस्थान स्वतःच्या कानांनी ऐकलं आणि तिला समजलं की तिच्याशी मनाविरुद्ध लग्न करण्यामागे प्रेम नव्हे तर एक मोठं गुपित दंड आहे. जे सत्य बाहेर आलं तर त्या श्रीमंत घराण्याची इज्जत, संपत्ती आणि अनेक वर्षापासून लपवलेला खोटेपणा एका क्षणात उद्ध्वस्त होणार होता. पण हे सत्य जगासमोर येण्याआधीच तिच्या जीवावर बेतणारी अशी घटना घडली की तिचं आयुष्य पुन्हा एकदा काळोखात ढकललं गेलं. तिचा जीव घेण्याचा प्रयत्न झाल्यानंतरही ती कसबस बचावली, पण सर्वांसमोर तिलाच खोटारडी आणि वेडी ठरवण्यात आलं. तिचा फोन हिसकावून घेतला गेला. माहेरी जाण्यावर बंदी घालण्यात आली. आई वडिलांना तिची काहीच खबर मिळेना. दुसरीकडे त्या श्रीमंत घरातील प्रत्येक सदस्य तिच्यापासून काहीतरी मोठं सत्य लपवत असल्याचं तिला जाणवत होतं. एके दिवशी जुन्या कपाटात तिला काही कागदपत्र, एक डायरी आणि काही फोटो सापडले, ज्यातून समजलं की तिच्या नवऱ्याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू अपघात नव्हता तर नियोजनबद्ध कट होता आणि आता त्याच संपत्तीसाठी तिचाही वापर केला जात होता. हे भयानक सत्य समजताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. पण ती घाबरली नाही, उलट शांतपणे पुरावे गोळा करू लागली. मात्र तिच्या प्रत्येक हालचालीवर कोणीतरी गुप्तपणे लक्ष ठेवत होतं आणि ज्या क्षणी तिने सर्व पुरावे घेऊन पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला त्या क्षणी तिच्या समोर असा चेहरा आला ज्याच्यावर तिने सर्वात जास्त विश्वास ठेवला होता. आणि त्याच व्यक्तीच्या विश्वासघातामुळे तिच्या आयुष्यातलं सर्वात मोठं वादळ सुरू झालं, ज्याच्यावर तिने
सर्वात जास्त विश्वास ठेवला होता. त्यानेच पैशाच्या लालसेपोटी तिचा विश्वासघात केला. तिच्याकडील सर्व पुरावे चोरून त्या कटात सामील लोकांच्या हाती दिले. तिला एक बंद खोलीत कैद करून तिचा अपघाती मृत्यू झाल्याची खोटी बातमी पसरवण्याची तयारी सुरू झाली. पण नशिबाने योग्य वेळी घरातील एक वृद्ध नोकराने तिची सुटका केली आणि अनेक वर्षापासून त्या घरात घडत असलेल्या अन्यायाचं संपूर्ण सत्य तिच्या समोर उघड केलं. त्याने सांगितलं की या श्रीमंत घराण्याने संपत्तीसाठी स्वतःच्या रक्ताच्या नात्यालाही संपवलं आहे. पहिल्या सुनेलाही अशाच कटात मारण्यात आलं होतं आणि आता तिचा नंबर होता. हे ऐकताच तिने रडणं सोडलं आणि न्यायाविरुद्ध लढण्याची शपथ घेतली. ती गुपचूप घराबाहेर पडली. नवीन पुरावे जमा करू लागली. पोलीस आणि न्यायालयापर्यंत पोहोचण्याची तयारी करू लागली. पण तिच्या प्रत्येक पावलांवर शत्रू आधीच लक्ष ठेवून होते आणि ज्या दिवशी तिने सर्व सत्य जगासमोर आणण्यासाठी पत्रकार परीक्षेत बोलावली त्याच दिवशी तिचे आई वडील अचानक बेपत्ता झाले. त्यामुळे तिला एकीकडे सत्य वाचवायचं की दुसरीकडे आपल्या आई वडिलांचे प्राण वाचवायचे असा आयुष्यातला सर्वात कठीण निर्णय घ्यावा लागला. आई वडिलांना वाचवण्यासाठी तिने स्वतःचा जीव धोक्यात घालण्याचा निर्णय घेतला. कट रचणाऱ्यांनी तिला एकटीला जुन्या वाड्यात बोलावलं आणि सर्व पुरावे नष्ट करण्याची अट घातली. पण त्यांना माहित नव्हतं की ती यावेळी पूर्ण तयारीनिशी आली होती. तिने आधीच सर्व पुराव्यांच्या प्रती सुरक्षित ठिकाणी पाठवल्या होत्या. तिच्या विश्वासू मित्राने आणि पोलिसांनी गुप्तपणे त्या ठिकाणी सापळा रचला होता. सत्य बाहेर येण्याच्या भीतीने घरातील सदस्य एकमेकांवरच आरोप करू लागले. अनेक वर्षापासून दडवलेले खून, फसवणूक, बनावट कागदपत्र आणि संपत्तीसाठी केलेले गुन्हे सर्वांसमोर उघड झाले. तिचा नवरा देखील आपल्या आई वडिलांच्या गुन्ह्याबद्दल सत्य ऐकून हादरला आणि आपल्या चुकीची जाणीव होताच तिची माफी मागू लागला. पण तिने स्पष्ट सांगितलं की माफी मागणं सोपं असतं. विश्वास परत मिळवण्यासाठी आयुष्यभर प्रामाणिकपणे जगावं लागतं. अखेर पोलिसांनी सर्व दोषींना अटक केली. तिचे आई वडील सुखरूप परत आले. न्यायालयाने तिला न्याय दिला. तिने स्वतःच्या कष्टावर नवं आयुष्य सुरू केलं आणि जगाला दाखवून दिलं की गरिबी माणसाची ओळख नसते, तर स्वाभिमान, ध्येय आणि सत्यासाठी केलेला संघर्षच खऱ्या आयुष्याची सर्वात मोठी श्रीमंती असते. पण या सगळ्या संघर्षानंतरही तिच्या मनात जुन्या जखमा होत्या. कारण ज्या लोकांवर तिने आयुष्यभर विश्वास ठेवला त्यांनीच तिचं कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. तरीही तिने मनात द्वेष न ठेवता सत्याच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला. तिने आई वडिलांना पूर्ण आनंदी आयुष्य देण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेतली. गावातील लोक जे आधी तिच्या गरिबीची मज्जा घेतल्यानंतर तिच्या आयुष्यात अनेक बदल झाले. ज्या लोकांनी कधी तिला गरीब म्हणून कमी लेखलं होतं तेच लोक आता तिच्या ध्येयाची आणि सत्याची लढण्याच्या जिद्दीची प्रशंसा करू लागली. पण तिने कधीही आपल्या भूतकाळाचा राग मनात ठेवला नाही. कारण तिला माहित होतं की द्वेषाने जखमा वाढतात, पण माफ करण्याच्या शक्तीने माणूस पुन्हा पुढे जातो. तिने आपल्या आई वडिलांना पुन्हा आनंदी पाहण्यासाठी सर्व प्रयत्न केले. त्यांच्या डोळ्यातील अश्रू आता दुःखाचे नव्हते, तर मुलीच्या अभिमानाची होती. गावातील अनेक गरीब मुलींना तिने शिक्षणासाठी मदत केली आणि त्यांना सांगितलं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वतःवरचा विश्वास कधीही सोडू नका. कारण एक दिवस तुमचा संघर्ष तुमची ओळख बनेल. तिच्या आयुष्याची कथा प्रत्येकासाठी प्रेरणा बनली. कारण तिने सिद्ध केलं की पैशाने मोठेपणा मिळत नाही, तर संकटाशी लढून उभं राहण्याची ताकद माणसाला
खरं मोठं बनवते. तर कशी वाटली